नमस्कार मंडळी, नमस्कार 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 नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजवर आपण मला यूट्यूबच्या चॅनलवर जे प्रेम दिलं त्याच्यामुळे अगदीच मोटिवेट होऊन परत आपल्यासाठी नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ आणतो। नवीन दिवस नवीन व्हिडिओ आणि पुन्हा एकदा सांगेन माझा प्रत्येक प्रोजेक्ट माझा प्रत्येक व्हिडिओ हा खास असतो, कारण की प्रत्येक डेव्हलपर आपल्या प्रोजेक्टमधून काही ना काहीतरी वेगळं देत असतो। ठाणेकर असतील, पुणेकर असतील, डोंबिवली कल्याणकर असतील, मुंबईकर असतील, अगदी दुबईपर्यंत व्हिडिओचा तो प्रवास याच्यामुळे मला सक्सेसफुल झाला, कारण की मी माझ्या व्हिडिओमधून प्रत्येक वेळी नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। आज तुमच्यासाठी मी एक असा प्रोजेक्ट आणलाय, हा प्रोजेक्ट फक्त घर देत नाही, हा डेव्हलपर फक्त घर देत नाही, तुमचं आयुष्य वाढवणारा तुम्हाला प्रोजेक्ट देतोय। कारण की तुम्ही बघत असाल आता मी जिथे उभा आहे, ज्या लोकेशनवरती उभा आहे, तुम्हाला आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे। तुम्ही बघा पूर्ण झाडं झुडपं तुम्हाला दिसत आहेत, पूर्ण ग्रीनरी तुम्हाला दिसते। की निसर्गावरती जर तुम्ही प्रेम करत असाल, तुमचं प्रेम जर निसर्गावरती असेल, तुम्हाला असा प्रोजेक्ट पाहिजे ज्याच्यावरती हिरवळ आजूबाजूला हिरवळ असेल, झाडं झुडपे असेल। डेव्हलपर 25 एकरमध्ये लँड पार्सल, त्याच्यामध्ये फक्त 7 टावर डेव्हलपरने आणलेत। एक रिसॉर्ट स्टाईल थीम वरती प्रोजेक्ट आहे। तो काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोलशेत लोकेशन ठाण्यामधील एक खूप असं जिथे सगळे मोठे मोठे डेव्हलपर आले बोलतात कोलशेत लोकेशन, तिथे हा प्रोजेक्ट आहे। कोलशेचं जिथे जागा संपते शेवटच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे, कारण तुम्हाला समोर तुम्हाला हिल व्ह्यू क्रिक व्ह्यू भेटतोय, तुम्हाला एक लेक व्ह्यू भेटतोय, तुम्हाला म्हणजे ओपन व्ह्यू लाईफ टाइम ओपन व्ह्यू मिळतोय। मी पण पुन्हा एकदा सांगेल की तुम्हाला ही जी हिरवळ दिसते, हे जी निसर्गाचे झाडं झुडपे दिसतात, पूर्ण प्रोजेक्टमध्ये डेव्हलपमेंट तुम्हाला निसर्ग तुम्हाला दिलेला आहे। 25 एकरमध्ये फक्त 7 टावर, कोलशेत लोकेशन, इथून अगदी एक मागून रोड निघतोय साकेत मार्गे, तुम्ही ठाणा स्टेशनला 15 ते 20 मिनिटांमध्ये जात आहे। तुम्हाला मॉल असेल, तुम्हाला हॉस्पिटल असेल, तुम्हाला शाळा असेल, सगळं का नियर बाय। प्रीमियम ग्रेड ए ग्रेड मधले जेवढे डेव्हलपर आहेत लक्झरी सेगमेंट मधले सगळे कोलशेत रोडला आलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट मी 2022 पासून या प्रोजेक्टचे व्हिडिओज करतोय। लोक म्हणजे डेव्हलपरचं काम बघा, एक टावर लॉन्च करतोय सोल्ड आउट होतोय, दुसरा टावर लॉन्च करतोय सोल्ड आउट होतोय। 2027-28च्या दरम्यान परेशान बघतायत आणि तुम्हाला एक टाउनशिप प्रोजेक्ट पाहिजे, एवढ्या 100 पेक्षा जास्त अम्युनिटीज आहेत, ओपन स्पेस जास्त दिलाय। बाकीचे डेव्हलपर 25 एकरमध्ये 25 टावर करतात, तिथे डेव्हलपर तुम्हाला फक्त 7 टावर देतोय। आणि डेव्हलपरचं काम कुठपर्यंत आलंय, का रिसॉर्ट स्टाईलमध्ये प्रोजेक्ट आहे, हे सगळं तुम्हाला मी ऍक्च्युअल साईटवर जाऊन दाखवतो। चला आपण साईटवर जाऊयात। सगळ्यात अगोदर तुम्हाला मी निसर्ग दाखवला, म्हणजे हिरवळ दाखवली, तुम्हाला आयडिया आली असेल डेव्हलपर काय प्रकारचं काम करतोय। आता एक प्रश्न राहिला मनामध्ये की जेव्हा आपली फॅमिली असेल किंवा आपलं विकेंड आला आणि वॅकेशन आलं, तेव्हा काय होतं की आपण कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करतो, म्हणजे कोणत्या रिसॉर्टला जायचा प्लॅन करतो किंवा कुठला विकेंड होम आपण बघतो। पण तुम्हाला एक सांगतो की हा जो डेव्हलपर जो प्रोजेक्ट बनवतोय ना, जर पूर्ण रिसॉर्टच त्यांनी आपल्या प्रोजेक्टमध्ये आणला तर पूर्ण प्रोजेक्ट हा रिसॉर्ट थीमवरती आहे। आणि लक्झरी सेगमेंटमध्ये ज्या ज्या अम्युनिटीज लागतात ना, किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अम्युनिटीज डेव्हलपर तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देतोय। एक रिसॉर्ट थीमवरती असा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये एकूण एक लक्झरी सेगमेंटमधल्या अम्युनिटीज मिळतात आहे, पण एक मला रिसॉर्टची लाईफस्टाईल देणारा हा प्रोजेक्ट डेव्हलपर देतोय। डेव्हलपर एवढं सगळं देतोच आहे, पण तुमच्या मनात प्रश्न असेल नागेश सर डेव्हलपरचं आतापर्यंत काम किती वर्षाचा अनुभव आहे, त्यांनी किती टावर डिलिव्हर केले आहेत, त्या आतापर्यंत कोणत्या एरियामध्ये कोणते प्रोजेक्ट बनवलेत, हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघू शकतात 45 इयर लेजेसी ऑफ एलिव्हेशन लिव्स, 45 वर्षापेक्षा जास्त काळ रिअल इस्टेट व्यवसायाचा अनुभव तुम्ही बघू शकता। एक 42 प्रोजेक्ट त्यांनी डिलिव्हर केलेत, 35 पेक्षा जास्त त्यांना अवॉर्ड्स अँड अकोलंट्स झालेले आहेत, 35,000 पेक्षा जास्त फॅमिलीज हॅपीली राहत आहेत। तर आता तुमची वेळ आहे, तुम्हाला एक प्रीमियम सेगमेंटमध्ये डेव्हलपर 45 वर्षापेक्षा जास्त काळ रिअल इस्टेटचा अनुभव, जे काम काय हे मी बोलण्यापेक्षा तुम्ही बघू शकता। पूर्णपणे फ्युचरमध्ये तुमचा टावर दिसणार कसा आहे, अम्युनिटीज दिसणार कशा, तुम्हाला इथे बघून दिसेल। बघू शकतात हे तर मी तुम्हाला मॉडेलवर दाखवतोय, पण डेव्हलपरचं काम ऑलरेडी बाहेर तुम्ही बघू शकता की डेव्हलपरने काम आता वरती आणलेले ते तुम्हाला दाखवतोच। पण तुम्ही बघा 25 एकरचा लँड पार्सल फक्त 7 टावर आहेत। जर तुम्ही कोलशेत रोडचं लोकेशन बघाल तर आतापर्यंत बाकीचे डेव्हलपर आहेत ना, तुम्हाला 25 एकरमध्ये 25 टावर सुद्धा ते दिलेले आहेत, पण हा डेव्हलपर हा तुम्हाला एक अराउंड 60 to 70% स्पेस आहे ना, हा तुम्हाला अम्युनिटीज तुम्हाला लाईफस्टाईल देणारा, जो तुम्हाला म्हटलं मी निसर्गावरती तुम्ही प्रेम करत असाल तर तेवढी जागा तुम्हाला इथं युटिलाइज करायला खाली मिळते। आणि पार्किंगचा कोणताही वेगळा टावर नाही, गाडी कोणत्या भलत्या ठिकाणी पार्किंग करा असं काहीच नाही। तुम्ही बघू शकता पोडियम लेवलला पार्किंग आहे आणि वरती अम्युनिटीज आहेत, ज्या ज्या अम्युनिटीज लक्झरी सेगमेंटमध्ये लागतात त्या स्विमिंग पूल असून सगळ्या अम्युनिटी डेव्हलपमेंट दिल्या आहेत। एक 50 फ्लोअरचा टावर तुम्ही बघू शकता, खाली सरफेस पार्किंग आहे पोडियम लेवलला,
कोणता टावर एकमेकांना ब्लॉक करत नाही. फक्त 7 टावर आहे. हे तुम्हाला मॉडेलवरती समजावलं. आता ॲक्च्युअल जे तुम्हाला तिथे जाऊन व्ह्यू दाखवतो, तुम्हाला जो लाईफ टाईम तुमच्या घरातून व्ह्यू मिळणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला मी क्रिक व्ह्यू, हिल व्ह्यू, तुम्हाला लेक व्ह्यू जो सांगणार आहे तो तुम्हाला ॲक्च्युअल वरती जाऊन व्ह्यू दाखवतो. नंतर आपण सॅम्पल फ्लॅट आणि प्राईजवरती बोलूयात. चला आपण साईटवर जाऊयात. डेव्हलपरना बिल्डिंगचं जे मॉडेल बनवतो ना, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येते की भविष्यामध्ये तुमचा टावर दिसणार कसा आहे. पण मी तुम्हाला म्हटलं ना की त्या मॉडेलवर जाऊ नका, ॲक्च्युअल तुम्ही काम बघा डेव्हलपरचं. हे जे तुम्हाला पोडियमला दिसणार आहे पार्किंग आहे. इमॅजिन करा त्या पोडियमवरती तुमच्या अम्युनिटीज येणार आहेत. हे जे टावर तुम्ही बघू शकता, डेव्हलपरचं काम किती फास्ट तुम्ही बघू शकतात. 25 एकरमध्ये फक्त 7 टावर बोलतोय ना. कोणताच टावर एकमेकांना ब्लॉक करत नाही व्ह्यू. तुम्हाला असा लाईफ टाईम ओपन व्ह्यू मिळणारा टावर असा हा प्रोजेक्ट. आता मी तुम्हाला जिथे सांगितलं की वरतून तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे ना, तो तुम्हाला मी दाखवतो. चला आपण वरती जाऊन व्ह्यू बघूयात. ओ माय गॉड नयन, अरे काय व्ह्यू बघ. आता मी पोडियम लेवलला आहे. खाली तुम्ही बघू शकता 5 फ्लोअरचा जो पार्किंग आहे. विचार करा, जर पोडियम लेवलवरून तुम्हाला हा व्ह्यू मिळणार असेल असा, तर जर तुम्ही ह्या टावरमध्ये फ्लॅट घेतला हायर फ्लोअरला, 20वा मजला, 30वा मजला, 50 फ्लोअरची बिल्डिंग आहे, किंवा या फ्लोअरवरती जर या बिल्डिंगमध्ये जर तुम्ही 30-40 फ्लोअरला फ्लॅट घेतला, तर व्ह्यू काय असणार आहे. जस्ट इमॅजिन करा, हे तर पोडियम आहे, ह्याच्यावरती तुम्हाला ॲम्युनिटीज लागणार आहेत. टोटल 7 टावर आहेत जे 25 एकरमध्ये. त्यामुळे डेव्हलपर तुम्हाला असा व्ह्यू देतोय जिकडून पूर्णपणे सगळं काय ओपन आहे. कोणताच टावर एकमेकांचा व्ह्यू ब्लॉक करत नाही. लाईफ टाईम तुम्हाला असा ओपन व्ह्यू मिळणार आहे. चला तर ही झाली तुम्हाला साईटवरती येऊन मी तुम्हाला हे सगळं दाखवलं, व्ह्यू दाखवला. आता जो सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट बनवला आहे, कार्पेट काय, प्राइस काय ते बघूयात. यूट्यूबला तुम्हाला आतापर्यंत मी एवढे व्हिडिओ केले ना, पण सगळ्यात जास्त मोठा व्हिडिओ हा असणार आहे. कारण की तुम्हाला सुरुवातीपासून मी अगदी जी झाडं होती सुरुवातीला निसर्गावरती तुम्हाला म्हटलं, मी तुम्ही जर प्रेम करत असाल तर तुम्हाला हा लोकेशन आहे, हा प्रोजेक्ट आहे, ते तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर तुम्हाला रिसोर्ट थीमवरती काय ते दाखवलं. तुम्हाला नंतर मॉडेलवर समजावलं, डेव्हलपरची लेजेसी सांगितली. आता प्रश्न तो नागेश सर, आम्हाला तुम्हाला साईटवरती घेऊन गेलो, साईट दाखवली. आता तुमच्या मनात प्रश्न की नागेश सर आम्हाला फ्लॅट जो मिळणार आहे तो कसा आहे. हा आहे 1 BHK फ्लॅट. 1 BHK फ्लॅटमध्ये 5 ते 6 व्हेरियंट आहेत. या साईडला बघा डेव्हलपरने ओपन किचन थीमवरती किती सुंदर लेआउट केलेला आहे. डबल साईड प्लॅटफॉर्म आहे. आतमध्ये ड्राय एरियासाठी वेगळा एरिया दिलेला आहे. 355 कार्पेट, 391 कार्पेट, 412 कार्पेट, 391, 445 कार्पेटपर्यंत 1 BHK. 5 ते 6 कार्पेटचे व्हेरियंट आहे. बाल्कनी प्रेम, बाल्कनी म्हणजे तुमचं प्रेम, डेव्हलपर बाल्कनी सुद्धा देतोय. 1 BHK बघा, 0 वेस्टेज आहे. तुम्हाला कुठेच पॅसेजमध्ये वेस्टेज नाही. या साईडला तुमचा कॉमन वॉशरूम आणि हा तुमचा मास्टर बेडरूम. या साईडला बेडरूम बघू शकता. या साईडला त्याला एक अटॅच टॉयलेट. 1 BHK तुम्हाला प्राइस वाईज 72 lakhs पासून 1 BHK सुरू होतात. तुम्हाला अगदी मोठा कार्पेट पाहिजे 89 lakhs, 90 लाखाच्या आसपास कोटिंग प्राइस आहे. कोटिंग प्राइस डेव्हलपर पेमेंटची स्कीम सुद्धा चांगली देतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 BHK तुम्ही बघितलात, 355 कार्पेटचे काहीतरी 4 ते 5 इन्व्हेंटरी अवेलेबल आहेत. पण तुम्हाला जर मोठा कार्पेट पाहिजे 391 कार्पेट, 80-85 लाखाचा बजेट. प्राइस हा कन्सर्नच नाही. तुम्ही फक्त साईट व्हिजिटला या, तुम्हाला जितकं बेस्ट करता तेवढं करून देतो. 2 BHK मध्ये पण 5 ते 6 म्हणजे प्लॉटर आहे पूर्णपणे. तुम्हाला जेवढे तुम्ही इथं जर आलात तर प्राइसवरून तुम्ही फ्लॅट तुम्हाला आवडणार नाही, कार्पेट छोटा आहे असं काही होणार नाही. कारण की डेव्हलपरने 2 BHK मध्ये पण अगदी 587 कार्पेट, 631 कार्पेट, 5 ते 6 व्हेरियंट आहे. फक्त तुम्ही या माइंडसेट करून तुम्हाला लक्झरी सेगमेंटमधला प्रोजेक्ट पाहिजे, बाल्कनी पाहिजे, तुम्हाला असा हा ऑप्शन अवेलेबल आहे. 2 BHK तुम्ही बघत आहात. इथे ओपन किचन डेव्हलपमेंट दिलं आहे, खूप छान आहे. हा तुमचा फर्स्ट बेडरूम, बच्चा कंपनी. तुमच्या घरात सिनियर सिटीजन असेल तर वॉर्डरोबला जागा दिलेली आहे. मी तुम्हाला तेच सांगेल. 508 कार्पेट पण अवेलेबल आहे. 587 कार्पेट आहे. 605, 631 हा तुमचा कॉमन वॉशरूम. मास्टर बेडरूम बघा, मातांना भगिनींनो बेड ठेवून एवढी जागा फिरायला आहे. इथे हा जो कार्पेटची प्राइस 2 BHK ची बघायला गेलं तर साधारणतः एक अराउंड 1 CR प्लस टॅक्सेस पासून सुरू होतात. 90 लाखाच्या बजेटमध्ये, 95 लाखच्या बजेटमध्ये बघत असाल तरी तुमच्याकडे 2 BHK अवेलेबल आहे. आणि आता मी तुम्हाला जो फ्लॅट दाखवणार आहे जोडी युनिट. इथे मॅक्झिमम लोकांनी जोडी युनिट घेतले. डेव्हलपर इतका छान फ्लॅट बनवला आहे ना, जो कोणी येतो ना, जो 2 BHK 1 BHK त्याला जोडी युनिट हा आवडतो. कारण की 1020चा कार्पेट आहे आणि एवढा प्रशस्त लिव्हिंग रूम, बाल्कनी एकदा बघाच. म्हणजे मी जेव्हा या फ्लॅटमध्ये आलो तर मला असं वाटलं की हा फ्लॅट मीच घ्यावा करून. कारण की बाल्कनी बघा,
रनिंग बाल्कनी तुम्हाला मिळते। इतकी मोठी बाल्कनी तुम्ही 4 करोड 5 करोडचा फ्लॅट घेतात त्याच्यामध्ये असते, पण 2 करोड 8 लाख कोटिंग प्राइस आहे। त्याच्यात मग कमी करून देईन कारण की 1020चा कार्पेट आहे, पण लेआउट मात्र छान आहे। मातानं भगिनीनं किचन बघा, डेव्हलपर हाफ वॉल करून देणार आहे। त्या साईडला युटिलिटी वॉशिंग मशीनसाठी वेगळा एरिया दिला आहे। या बाजूला तुम्ही बघू शकता ही जोडी म्हणजे ऑलमोस्ट 2 BHK आणि 1 BHK जोडी आहे, बघू शकतात। या बाजूला छोटासा तुमचा वर्क स्टेशन म्हणा, तुम्ही काम करू शकतात। हा तुमचा वॉकिंग वॉर्डरोब, इथं कॉमन वॉशरूम होता त्याला काढून डेव्हलपरने वॉकिंग वॉर्डरोब दिलाय। हा तुमचा मास्टर बेडरूम, अजून एक मास्टर बेडरूम 430 आणि 587 ची जोडी आहे। 2 BHK 1 BHK जोडी बघतायत। ऑलमोस्ट 1020चा कार्पेट आहे आणि प्राइस वाईज 2 करोड 8 लाख आहे। कोटिंग प्राइस त्याच्यात बेस्ट करून देईन। या बाजूला डायनिंग टेबल बघा जागा दिली आहे। हा तुमचा अजून एक बेडरूम बच्चा कंपनीसाठी, हा तुमचा वॉशरूम कॉमन वॉशरूम आणि हा मास्टर बेडरूम। या प्रोजेक्टला जो कोणी येतो ना हा इन्व्हेंटरीमुळे कार्पेटमुळे प्राइसमुळे जात नाही, कारण की त्याला सगळ्या गोष्टी डेव्हलपर सगळ्या गोष्टी देतोय त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे। एक शॉर्टमध्ये पुन्हा एक समरी सांगतो, एक 25 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये 7 टावर रिसोर्ट थीमवरती असा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये ग्रीनरीवरती डेव्हलपरने जास्त फोकस केला आहे। त्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK 3 BHK 1.2 जोडी युनिट सगळे ऑप्शन आहेत। 2027-2028च्या आसपास पोझिशन आहे। कोलचेत रोडला लोकेशन। इथे 1 BHK 72 लाखापासून सुरू होतात, 2 BHK 1 करोडचा बजेटच्या आसपास आहे, 3 BHK जोडी म्हणाल तर तुम्ही 1.5 करोड 2 करोडच्या मध्ये तोही ऑप्शन अवेलेबल आहे। नागेश गोसावी, नो ब्रोकरेज, फ्री पिकअप अँड ड्रॉप। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर असं रिसोर्ट टीम देणारा प्लेटवे बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।